नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे भोगी स्पेशल भाजी. तर जो न खाई भोगी तो सदा रोगी असं आपण नेहमी ऐकतच आलो आहे, त्यासाठीच हा आजचा बेत होता. आणि आता मी हरभरे साफ करते आहे, थोडी लेटच साफ करते. सगळी तयारी झाली होती, फक्त हरभरे साफ करायचे बाकी होते. तर मी त्या भाजीसाठी घेतलं आहे फ्लॉवर, गवार, घेवडा, कोबी, वांगं, ओले हरभरे, ओली मटार आणि ओला पावटा. तर हे सगळे भाज्या मी घेतल्या होत्या आणि तडक्यामध्ये मी टाकलं आहे राई, जिरं, कढीपत्ता, मिरची आणि कांदा आणि सगळं व्यवस्थित फ्राय करायला ठेवलेलं आहे. आणि मी जे ओले कडधान्य आहेत म्हणजेच ओला पावटा, ओला हरभरा आणि ओले वाटाणे हे सगळं मी कुकरला लावलं आहे. 2च शिट्ट्या घेतल्या होत्या. अगदी थोडंसंच शिजण्यासाठी, अगदी जास्त नाही. पण ते भाजीमध्ये शिजणार नाही, त्यासाठी मी त्यांना थोडेसे शिट्टे घेऊन शिजवले. आणि 2 शिट्ट्या घेऊन मी कुकरचा गॅस बंद केला आणि टोमॅटो शिजायला टाकला. टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले आणि ज्या सगळ्या भाज्या होत्या ते व्यवस्थित वॉश करून घेतल्या. तर मसाल्यांमध्ये मी हळद, गरम मसाला, लाल तिखट, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर हे सगळे ॲड करून मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केलं आणि मग सगळ्या भाज्या ॲड केल्या. वांगं मी थोडं लेट ॲड करणार आहे, कारण का वांगं लवकर शिजतं. तर हे सगळं असं छान शिजवत ठेवलं आहे वाफेवर. आणि साईडला कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं मी हरभरा वगैरे शिजला आहे की नाही ते चेक केलं. आणि त्या सगळ्यातलं पाणी मी गाळून घेणार आहे. पाणी घेणार नाही आहे, कारण का वाफेवरची भाजी आहे, तर ती पाणी मी काढून घेणार आहे. आणि सगळं चेक केलं तर मस्तपैकी असे सगळे कडधान्य शिजले होते. आणि आता मी वांगा ॲड करते. थोडी भाजी अर्धी कच्ची शिजली होती, म्हणजे 50%. आणि मग मी वांगं ॲड केलं आणि वांगं थोडं शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ओले कडधान्य ॲड केले आणि ते पण मस्तपैकी स्टर करून त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं. आणि त्याच्यामध्ये स्पेशल चीज म्हणजे टाकली होती शेंगदाण्याचं कूट. थोडं व्यवस्थित छान असं टेस्ट येण्यासाठी, टेक्स्चर येण्यासाठी अगदी 1.5 चम्मच टाकला होता, जास्त नाही टाकला होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला ह्या भाजीमध्ये आणि भाकरीमध्ये ॲड करायचे असतात तीळ. तर मी आता भाकरी करायला घेतली आणि भाकरी करण्यासोबतच मी त्याच्यामध्ये तीळ घेतले भाकरीमध्ये. आणि भाजी शिजली होती, मी गॅस बंद केला होता आणि वरतून तीळ ॲड केले. तर आता मस्त अशी गरमागरम भाकरी करून सगळ्यांना सर्व करायला घेतली. खूप छान भाजी झाली होती. नक्की रेसिपी ही ट्राय करा. खूप लेट व्हिडिओ अपलोड करते आहे, कारण का हा मेनू मी केला होता रात्री, कारण का सगळे घरी आल्यानंतरच आम्ही हे सगळं असं जेवण बनवलेलं होतं. कामावर गेलेले वगैरे सगळे माणसं घरी आल्यानंतरच आम्ही करतो. म्हणजे मिस्टर गेले होते कामावर, तर ते घरी आल्यानंतरच हे सगळं बेत केलं होतं. तर तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुम्हाला आता सारांचा आवाज आलाच असेल, त्याला असं मध्ये मध्ये बोलायचंच असतं मी व्हिडिओ करताना, आणि त्यांनी असा आवाज केलेला आहे. तर सारांच्या आवाजासाठी सुद्धा एक लाईक करा. बाय बाय.